नमस्कार, तुम्ही पाहतात क्राईम न्यूज इंडिया. क्राईम न्यूज इंडियाचा सध्या आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह इथं अक्कलकोट इथं आलेलं आहे. सर नमस्कार. नमस्कार सर, आपलं नाव? सर, माझे नाव रमेश माळी आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांची शासकीय वसतिगृह अक्कलकोट या वसतिगृहामध्ये आदरित कार्यभार गृहपाल म्हणून कार्यरत आहे. तर सर गुड. तर मागासवर्गीय वसतिगृहामध्ये आपण गृहपाल म्हणून कधीपासून कार्यरत आहात? मी शासकीय सेवेमध्ये बघा 2015 पासून आहे आणि 2020 पासून मी सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि आता जुलै महिन्यापासून मी अक्कलकोट वसतिगृहाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळलेला आहे. सर, तर भौगोलिक परिस्थिती जाणून घेऊ अक्कलकोटचे. सध्या किती विद्यार्थ्यांची इथं मान्यता आहे? आपल्या 2007च्या शासन निर्णयाप्रमाणे आपली प्रवेश क्षमता 100 आहे आणि सध्या 100 सध्या प्रवेशित झालेले आहेत आपले. आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो आणि ह्याच्यामध्ये शालेयचे, महाविद्यालयाचे, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आपल्या अक्कलकोटच्या स्थानिक कॉलेजेस आणि महाविद्यालयामधून प्रवेशित केले जातात. आणि विद्यार्थ्यांना जेवणाची आणि भोजनाची आणि निवास व्यवस्था आपल्या समाज कल्याण विभागाकडून केली जाते. आणि विद्यार्थ्यांना शासन निर्णय 26 जुलै 2011च्या शासन निर्णयानुसार सोयीसुविधा दिल्या जातात. त्यामध्ये विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपये आणि स्टेशनरी इतर साहित्यासाठी वर्षाकाठी 4000 रुपये व ड्रेस कोड, युनिफॉर्म या गोष्टीसाठी वर्षातून 2000 रुपये दिले जातात. आणि गमबूट, छत्री पावसाळ्यासाठी वापरले जाणारे त्याच्यासाठी 500 रुपये दिले जातात. आणि विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे ई-लायब्ररी सुविधा आहे आणि जिम व्यवस्था आहे विद्यार्थ्यांसाठी. आणि विद्यार्थ्यांना शालेय क्रमिक पुस्तकं दिली जातात. विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी आहे आपल्याकडे. तर या सर्व सुविधांचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा हा आपल्या समाज कल्याण विभागाचा मानस आहे. तर ठीक आहे सर. तर या समाज कल्याण विभागाच्या मार्फत जे आपलं हे मागासवर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हॉस्टेल आहे, तर इथं 100ची कॅपॅसिटी आहे आपल्या शासन निर्णयाप्रमाणे. 100च्या 100 आपल्याकडे फुल आहेत. असताना ह्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये जे आपल्या हॉस्टेलच्या नियमाप्रमाणे राहण्याची सोय आहे, जेवणाची सोय आहे. तर जेवणामध्ये हे जेवणामध्ये काय प्रोव्हाइड केलं जातं सकाळच्या नाश्त्यामध्ये? त्यांना जेवणामध्ये आपल्या सकाळी 7 ते 8 वेळेनुसार आपल्याला सकाळी विद्यार्थ्यांना दूध दिलं जातं, नाश्ता दिला जातो आणि 2 अंडे दिले जातात. जे शाकाहारी आहेत त्यांना कॉर्नफ्लेक्स दिलं जातं आणि सफरचंद रोज नियमितप्रमाणे दिलं जातं. आणि सीझनप्रमाणे त्यांना सीझनप्रमाणे म्हणजे ऋतूनुसार एक फळ त्यांना अतिरिक्त दिलं जातं. आणि दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला 2 भाज्या आहेत आणि चपाती आहे आणि भात आहे, वरण आहे, तूप आहे, लोणचं आहे, पापड आहे, सॅलड आहे आणि याच सर्व पदार्थ हे आपल्या संध्याकाळी जेवणामध्ये पण दिले जातात. ठीक आहे. तर सर, आता आपण गृहपाल म्हणून कार्यरत आहात. तर कार्यरत असताना गृहपाल म्हणून काय जबाबदारी तुम्ही इथं स्वीकारली आहे? शासन स्तरावर शासकीय कर्मचारी म्हणून काम करताना आपल्याला विभागाने दिलेली जबाबदारी पार पाडणे आवश्यक असते. आणि आता आपल्याला गृहपाल म्हणून या पदाची कर्तव्य पाडायची म्हटल्यानंतर पहिल्यांदा विद्यार्थ्यांची सोयीसुविधा सगळ्या त्यांना व्यवस्थित पुरवणे, विना तक्रारी, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घ्यायच्या, त्यांची समस्याचं समान निराकरण करायचं आणि त्यांना निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था विना तक्रार आणि सर्व सुधारित उत्तम पद्धतीने त्यांना पुरवली जाते. आणि त्याच्यानंतर त्यांच्या अभ्यासक्रमातून होणाऱ्या अडचणी आणि त्यांची प्रगतीसाठी आपण प्रयत्न करत राहणे हे आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे सर. तर शासन एका विद्यार्थ्यासाठी पर मंथ किती एक वन हेड खर्च केला जातो शासनाचा? सर्वसाधारण 5200 प्रति विद्यार्थी खर्च येतो आपल्याला. प्रति विद्यार्थी प्रति महिना. प्रति विद्यार्थी प्रति महिना 5200 प्रमाणे शासन ही निविदा प्रक्रिया राबवून मंत्रालय स्तरावर त्याची अंमलबजावणी केलेली आहे. आता जे आपल्याकडे स्वयंपाक बनवणारे असतात काही लोक, तर ते कंपनी थ्रू असतात का आपल्या थ्रू असतात?
हां, ती निविदा प्रक्रिया राबवून कंपनीच्या कंत्राटी कंपनी किंवा संस्था यांना दिलं जातं आणि मनुष्यबळ सर्व स्तरावर त्या कंपनीकडून मॅनेज केलं जातं आणि त्यांच्याकडून पोलीस व्हेरिफिकेशन आणि आरोग्य तपासणी वगैरे सगळं करून देतो. गुड सर. तर इथं सर आपण काम करत आहेत गृहपाल म्हणून सर. तर मग बरेच काय विद्यार्थी असतील, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचं काम करत असतात आपण. मग याच्या पलीकडे सुद्धा आता इथं शासनाचे आपलं समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत इथं आपल्या वरिष्ठांचे कुणाचं व्हिजिट होतं? वरिष्ठ स्तरावर आपल्याकडं समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण वरिष्ठ निरीक्षक, समाज कल्याण गट ब आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, मंत्रालयीन सचिव किंवा स्वतः कधी कधी मंत्री किंवा स्थानिक स्तरावर आपले जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालयातले आणि प्रतिनिधी आपले जनप्रतिनिधी वगैरे आहेत, त्यांचेच आहेत, संस्था किंवा सदस्य आहेत, त्यांचे पण व्हिजिट होत असतात आपल्याला. ठीक आहे सर. तर आपण गृहपाल म्हणून यापुढं विद्यार्थ्यांसाठी काय संबोधित कराल? विद्यार्थ्यांनी शासन स्तरावर ही जी योजना आहे याचा सर्वाधिक लाभ घ्यावा आणि स्वतःचं भवितव्य घडवण्यासाठी शासनानं जेवढं काही संधी उपलब्ध करून दिल्या आहेत